गाईज आता आम्ही सर्व चाललोय हनुमान जयंतीला खारघरला. इकडे मामा आहे गाडी चालवतोय, ते संचित आहे आणि इथे मी. तर आम्ही निघालोय आत्ताच जाण्यासाठी. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तिकडे. तर गाईज आम्ही पोहोचलोय बघा. बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं खारघरमधला शनी मंदिर, हनुमान मंदिर आणि दत्तात्रय मंदिर. पण आता सर्वांना माहिती झाली. तर इतकी तुफान गर्दी यावेळेला तर तुम्ही बघू शकता, सर्व बाजूनी गर्दी होती. अशा पद्धतीला संपर्क करावा. याच्या कार्यक्रमातून अध्यक्ष खुशी का माहौल और ऐसे ही खुशी आपके नसीब में बार बार आ जाए, यही दुआ करता. तर भक्तांच्या स्वरूपात अतिथी किती प्लेट आहेत याच्या वातावरणात वात्सल्य आणि भावना या परिसरामध्ये अनेक विशेष म्हणजे इथला भंडारा. 10,000 पेक्षा जास्त लोक यावेळेला जेवली आणि रात्री 1 वाजेपर्यंत जेवण चालू होता. तुफान गर्दी आणि सर्व पद्धतशीर. काय गायलं त्यांनी देखील आणि आपण सर्वांनी ऐकलं स्नेहप्रसाद घेताना या मैफिलीतील. आणि काही गीतं असतील अजूनही आणि मग या मैफिलीला आपण स्टॉप करूया हनुमानजी. आणि जय हनुमान. बरं झाला माणूस पाऊस हाय करा. जेवलात का? नाही, आत्ताच आलं. बरे आहेत ना भाऊ? बसा बसा बसा. काही जातीवादी लोक बोलतात का जर उपवास धरून जर देव प्रसन्न झाला असता, कोणाचा भला झाला असता, तर मंदिराच्या बाहेर असणारा भिकारी सर्व श्रीमंत झाला असता. तर त्यांना पण सांगतो का त्याला भिकाऱ्याला पण माहीत आहे यांचंच खायचं वांदं आहेत, तर आपल्याला मंदिराबाहेरच जाऊ दे, तिथे 2 टाईम तरी आपल्याला जेवायला भेटेल. आता इथंशी तुम्ही बघू शकता हनुमान जयंती आहे, किती जातीची आणि धर्माची लोक जेवतात याचा हिशोब नाही. आणि आम्हाला वरून बोलतात अंधभक्त. जर एवढे लोकांचा पोट भरत असेल तर आम्ही अंधभक्त असले तरी चालेल. इतकी गर्दी आहे तुम्ही बघू शकता. आणि आमचे जे बहिणी सगळ्या दमल्या जेवायला. माझी बहीण भेटलेली आहे. पायट्री लोक
सुंदर असा ऑर्केस्ट्रा होता आणि मग ब्लॉग संपला. बाय बाय.